नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, बीडचं संतोष देशमुख खून प्रकरण हे सध्या राज्यभर गाजत आहे। हत्येचं प्रकरण आणि या प्रकरणाशी संबंधित दाखल झालेल्या इतर गुन्ह्यातील आरोपीवर मोक्का लावण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे। त्यातला मेन गुन्हेगार म्हणजेच वाल्मिक कराड यांना देखील मोक्का कायदा लागू झाला आहे। तर नक्की हा मोक्का कायदा आहे काय, तो कधी लागू होतो, तसेच शिक्षेची तरतूद ही कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब पण करा। तसेच मोक्का कायदा जाणून घेण्याच्या आधी नक्की हे प्रकरण आहे काय हे थोडक्यात बघू। तर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी खून झाला। या प्रकरणाशी निगडीत 4 गुन्ह्यांमध्ये 9 आरोपी आहेत, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे। संतोष देशमुख यांचा खून खंडणीच्या प्रकरणातून झाल्याचं पुढे आलं आहे। ही संघटित गुन्हेगारी असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने तपास देखील सुरू आहे। पोलिसांनी केज कोर्टातही संघटित गुन्हेगारीचा उल्लेख केला आहे। तर आता आपण जाणून घेऊ हा मोक्का कायदा आहे काय। तर या मोक्का कायद्याविषयी जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी 1999 मध्ये हा मोक्का कायदा आणला होता। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट असं या कायद्याचं नाव आहे। मुंबईतील संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने हा कायदा अस्तित्वात आणला होता। तर या कायद्याअंतर्गत खंडणी, अपहार, हप्ते वसुली, सुपारी देणे, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपीवर मोक्का लागतो। मोक्का लावण्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणं हे आवश्यक आहे। टोळीतल्या आरोपीवर 10 वर्षांमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं हे देखील गरजेचंच आहे। विशेष म्हणजे गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल असावं लागतं। मोक्का कायदा लागू झाल्यानंतर पोलिसांना कोर्टांमध्ये आरोपपत्र सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो। पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याचा वेळ मिळतो। शिवाय या गुन्ह्यांमध्ये शक्यतो जामीन मिळत नाही, त्यामुळे आरोपी वर्षानुवर्षे हे तुरुंगात राहतात। तर शिक्षेची तरतूद काय आहे, तर मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही। आरोपींना 5 वर्षाच्या शिक्षेची तरतूद हे कायद्यात आहे। 5 वर्षे ते जन्मठेप अशी शिक्षा मोक्का कायद्यात आहे। याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। मोक्का कायद्याअंतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होते। भारतीय दंड संहितेच्या कलमातील ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा देखील लागू होते। तर मित्रांनो, ही होती मोक्का कायदा याविषयीची थोडीफार माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद।